मिथिला, अरे बापरे, वहिनी तुम्ही चिंचाळ्याला काय झालं? अशा अचानक आला तुम्ही, घाबरले ना मी. गड, नाही घाबरायलाच हवं. ह्याच्या पुढे ना काम करताना आजूबाजूला लक्ष ठेवायचं. काय लिखाण काय चालू आहे? हे ना मोबाईलच्या कॅलेंडर मधून ना मी मुहूर्त शोधून लिहित होते. मुहूर्त कशासाठी? आता आपल्या यशचं लग्न असेल ना, मग मुहूर्त नको का शोधायला? अहो म्हणजे त्यानुसारच आपण पुढची कामं करणार ना. कपडे, दागिने, आमंत्रण देणं घेणं, अहो एक ना दोन हजार कामं असतात लग्नाची. मग अशी ऐनवेळेस काय आपण कुठे धावाधाव करणार बरं? वा, एकदम कामाला लागलीस तू. मिथिला, हो हो, म्हणजे तुमच्या एकटेवर पडायला नको ना म्हणून. आपण लग्नाची बोलणी करायला कधी जाणार हो? बोलणी इतक्यात? लग्न यशचं, पण गुडघ्याला बाशिंग बांधून तू उतावळ झालीस असं का वाटतं मला? म्हणजे कम ऑन मिथिला, चल रिलॅक्स. आता कुठे त्यांच्या प्रेमाला सुरुवात झाली. त्यांच्या प्रेमाचा गोडवा थोडा मोरू देत, एकमेकांची सवय होऊ देत ना त्यांना. कस कुठे लगेच लग्नाच्या बंधनात वगैरे अडकवतेस? त्यांना थोडं एन्जॉय करू देत ना. अय्या, खरंच की माझ्या लक्षातच नाही आलं. वहिनी, तुम्ही किती रोमॅन्टिक आहात हो. तू पण हो ना, रोमॅन्टिक, थोडी सेन्सिबल पण. प्रेम जेवढं जास्त गहिरा तेवढा जास्त घाव गहिरा. प्रेम ना थोडंसं मुरलं पाहिजे, म्हणजे मग त्याची वाट लावताना मज्जा येते. म्हणून म्हणते मी तुला, रिलॅक्स, घाई करू नकोस तू. उडू देत ना दोघांना उंच आकाशात. मग कशी जमिनीवर आपटते बघ मी दांडकान, मज्जा येईल. अरे देवा, आता या मुहूर्तांचं काय करायचं मी? निघालीस का ग? निघालीस? नाही नाही, कुठे काय? काय चाललंय? काय नाही. तुमचे हे जे काही आखो ही आखो मी इशारे चालले ते मला कळणार नाही असं वाटतंय का तुला? चल आवरून घेऊ, निघायचंय ना तुला? काय आवरायचं? डेटला ना तुम्ही चाललाय मॅम, वर मलाच विचारताय काय आवरायचंय. मी तुला तयार करते, तू चल. अगं पण हे, तू चल. हो. चल ग.
सॉरी, उशीर झाला मला. इंतजार का फल मीठा होता असं मी फक्त ऐकलं होतं. आज अनुभवलं देखील. थँक्यू. हे काय आहे? मॉकटेल आहे, दारू नाहीये. ओके, घेऊ शकतेस तू. काय बघतोयस? असं प्लीज बघू नकोस ना, मला खूप ऑड वाटतंय. सॉरी. ते ती SK इंडस्ट्रीजची फाईल बघितला ना तू? ऍक्च्युली ते सगळे बिल्स आपण परत एकदा मागवले पाहिजे. त्यात काहीतरी घोळ आहे असं मला वाटतंय. आज मी आणि शेफाली तेच चेक करत होतो. आपण त्यांना सांगूया ती फाईल परत पाठवायला. सॉरी. हं? सॉरी, तू काय 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 बोलत होतीस आता? मी SK सॉरी. आय नो आपण आज इथे डिनर डेटला आलोय ना. मी पण ना. पण खरं सांगू तर तू करेक्ट आहेस. म्हणजे तू जे म्हणालास ना, बिल्स आणि फाईल्स, पेपर्स, ह्या सगळ्यांनी खरंच खूप कचरा होतो आणि खूप धूळ पण जमते ना. आणि खूप उशीर पण लागतो काम करायला. म्हणजे वेळ पण खूप वाया जातो ना. तर ते तू सांगितलं ना, पेपरलेस वर्कस्पेस, ती खरंच खूप छान आयडिया आहे. नाही म्हणजे बघ ना, आपल्या ऑफिसमध्ये आधी सगळं खूप असं जुन्या पद्धतीने होत होतं ना. म्हणजे बाहेरच्या नवीन टेक्नॉलॉजीज आणि सिस्टीम्स बद्दल आपल्याला काही माहितीच नव्हतं. पण आता तू आलायस ना, आता बरंच काही बदलेल.